म्हणजे मला पण पहाटे अजिबात उठायला आवडत नव्हतं. कधी कधी एखाद्या वेळेस असं व्हायचं की जाग येत नव्हती, थोडासा कंटाळायचं किंवा रात्री एखाद्या वेळेस उशिरा झोपायचे, तर त्यावेळेस सर ओरडायचे. पण त्यावेळेस वाईट वाटायचं. पण आता जे यश मिळाले ना, तेव्हा कळते की का ओरडत होते सर. सरांना दिसत होतं की समोर आमचं यश आहे, त्यामुळे आम्हाला सर ते खवळत होते. मला एखादा IAS असेल, IPS असेल, नायब तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, आणि हे यांना सहज शक्य आहे असं मला वाटतं. आणि 100% मला यांच्याकडून अपेक्षा, मागाशी मी विद्यार्थ्यांनी म्हणली की आम्हाला आमच्याकडून सरांना लय अपेक्षा असते त्या, बरोबर. आणि आम्हाला अपेक्षा आहेत 100% हे भविष्यातले अधिकारी आहेत. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी सरांचा कॉल आला, आणि सुरुवातीला तर थोडीशी भावूक झाली मी, कारण वाटलं नव्हतं की खरंच यश मिळाले. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर वाटलं की या शाळेचे आभार मानावे. या शाळेने खूप काही दिले, त्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी आमच्यासाठी, आणि आज जे आम्ही यश मिळवले ह्या शाळेमुळेच मिळवले. परंतु आमची तत्वाशी तडजोड कधीच नाही. आपलं जे तत्व आहे, ज्या पालकांकडून आपण 4 पैसे घेतोय त्याची पूर्ण परतफेड झाली पाहिजे. नक्कीच. 100% परफॉर्मन्स आपण दिला तर कधी ना कधी पालकांना कळेल, कधी ना कधी त्यांना समजेल की बा ही जी संस्था करते, ही जी शिक्षक करते, हे आपल्या लेकरांच्या भल्यासाठी करते, ते भविष्यासाठी करते. ना उन्हाळ्यात सुट्टी घेतात, ना दिवाळीत सुट्टी घेतात. रविवार शनिवार ज्या ज्यावेळेस सुट्ट्या आहे तेव्हा ह्यांचे क्लास असतात. एक वेळ पालक कंटाळतात की काय सर एका दिवशी तर शांत बसत जावा. पण हे आमचे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक कधीच कंटाळत नाहीत. तुम्ही तर गुड मॉर्निंग चालू केलंय म्हणतात, 4ला उठलाय म्हणतात, परंतु एखादा विद्यार्थी जर हा गुड मॉर्निंग मॅसेज टाकून झोपलाच तर त्याच्यावरती कसं का सर? जर का आम्ही पण झोपलो असतो तर आम्ही इथं नंबर आलाय म्हणून मुलाखत द्यायला बसलो नसतो. नक्की. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे या ठिकाणी. खरं तर अनेक वेळा या शाळेच्या आपण बातम्या दाखवल्या, अनेक उपक्रम त्या ठिकाणी आपल्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून दाखवले, परंतु यश मिळाल्यानंतर सुद्धा आज आपण सनराइज पब्लिक स्कूलमध्ये आलेलो आहोत. या मुलांना त्या ठिकाणी आज NMMS आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं, आणि यांच्या पदरामध्ये एक मोठं त्या ठिकाणी जे आज यांनी जर त्या वर्षीप्रमाणे जे काही पाठक परिश्रम करून विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यामध्ये त्यांना यश संपादन झालेलं आहे. आपल्यासोबत 4ही विद्यार्थ्यांचं आज प्रभात न्यूजच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी इथं आलोय. खरं तर सर्वांचं अभिनंदन आहे, आणि सर तुमचं सुद्धा अभिनंदन आहे, कारण तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. कारण घवघवीत यश मिळाल्यानंतर पोरांचा उत्साह असतो, पण तो उत्साह इतर विद्यार्थ्यांना सुद्धा कशा पद्धतीनं याने हे यश मिळवलं हे पाहण्यासाठी खरं तर आज या मुलाखतीमध्ये सर्वांना आज आमंत्रित केलेलं आहे. खरं तर सर्वांचं स्वागत आहे. काय सांगशील एकंदरीत, आज तुम्ही सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून जी सरांनी सुरुवात केली होती गेल्या 3-4 वर्षापासून, त्या अकॅडमीमध्ये तुम्ही घवघवीत यश मिळवले, NMMS असेल किंवा स्कॉलरशिप असेल, या परीक्षेमध्ये तू म्हणजे यश मिळवले, काय सांगशील प्रथम? सर्वप्रथम मी आमच्या सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवेच्या पॅटर्न, शिकवण्याचा पॅटर्न आहे जो अतिशय चांगला व कडक आहे, ज्यानुसार सर्व विद्यार्थी सकाळी 4ला उठून अर्धा तास व्यायाम करतात, आणि त्यानंतर 4:30ला म्हणजे 4ला उठल्यावर गुड मॉर्निंग हा मेसेज करणार, आणि नंतर 4:30 ते 7:30 पर्यंत व्यायाम करणार. त्यानंतर 7:30 पर्यंत झालं की शाळा असते. शाळेतून घरी गेल्यानंतर सायंकाळी 5ला तर घरी पोहोचतात सगळे, आणि 5च्या नंतर 5:30 पर्यंत फ्रेश होणे, नाश्ता करणे यासाठी वेळ जातो, आणि त्यानंतर अभ्यास 5:30 ते 8:30 9:30 पर्यंत करतात. त्यानंतर जेवण करणार, आणि असं रिव्हिजन दिवसभर अभ्यास केलेला त्याचं रिव्हिजन करणार, आणि नंतर झोपणार. त्याच्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी 4 वाजल्यापासून रोजचं रुटीन सुरू राहतं. खरं तर हे तू अभ्यासाचा एक दिनक्रम सांगितलं की कशा पद्धतीनं करता. हे करत असताना आता एखाद्या तुम्ही तर गुड मॉर्निंग चालू केलंय म्हणतात, 4ला उठलाय म्हणतात, परंतु एखादा विद्यार्थी जर हा गुड मॉर्निंग मॅसेज टाकून झोपलाच तर त्याच्यावरती कसं कर? सर, जर का आम्ही पण झोपलो असतो तर आम्ही इथं नंबर आलाय म्हणून मुलाखत द्यायला बसलो नसतो. नक्की. खरं तर तू जशी म्हणली की तुम्ही कंटिन्युटी केली, सरांनी तुम्हाला एक क्रायटेरिया आखून दिला, मागा एक शब्द कडक वापरला, म्हणजे शिस्ता, म्हणजे चांगलंही शिकवताना कडक पद्धतीने ते उपक्रम राबवून घेतात. हे यश कुठंतरी त्या हे क्रायटेरियामुळे मिळालं असं वाटतं का? हा, कारण त्यांनी जर का हा कडक उपक्रम राबवला नसता तर आम्हाला भीतीच्या पोटी जे केलंय, आणि काही जणांनी भीतीपोटी तर काही जणांनी यश प्राप्त करण्यासाठी अभ्यास केला. खरं तर तू काय सांगशील हे सगळं करत असताना आज तू यश मिळवलं, तुझं अभिनंदन आहे प्रथम. थँक्यू.
हे सगळं माझं यश ते माझ्या सरांमुळे आणि सगळ्या प्रशालेचे आभार मानते. त्यांच्यामुळेच मी एवढे यश प्राप्त करू शकले. मला पहाटे उठायला आवडत नाही, पण सर रोज घरी विचारायचे पहाटे उठते का नाही. मग ते घरचे होय म्हणले तर मग काही नव्हते म्हणत, पण नाही म्हणले तर शाळेत शिक्षा द्यायचे. मग मी प्रशालेचे आभार मानते. खरं तर आज यश तुझ्या खरं तर अनेक विद्यार्थी सर बसले असतील. तू या आता तुझी मुलाखत तुमच्या शाळेमध्ये मला असं वाटतं की 500-600च्या वर पट आहे आणि त्या तुमच्या वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्यापैकी तुम्ही 3-4 पास झालाय, त्यातले एकदम असे बोटामध्ये तुम्ही पास झालाय. ह्या केलेल्या शिस्तीमुळे तुला आज यश मिळले किंवा त्यांच्याविषयी काय वाटतं? त्यांच्यामुळेच मला यश मिळेल. त्यांचे आभार मानते, डबल एकदा आभार मानते. त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी अजून पुढे शाळा काढेल, मला ही शाळा सोडून जावं असं वाटत ना. म्हणजे पुढंच अजून 11-12. नक्कीच सर, या विद्यार्थ्यांचं आपण दोघांचंही सुद्धा मनोगत ऐकलं. शिस्त आणि कडकपणा ठेवला आणि विद्यार्थ्यांना यश मिळालं. खरं तर इकडं एक मुलगा पण आहे, 3 मुली आणि 1 मुलगा त्या ठिकाणी. इथं सुद्धा संख्या कुठेतरी मुलांची कमी वाटते. परंतु असू दे, शिवतेज आपल्या सोबत आहे. शिवतेज, काय सांगशील एकंदरीत स्कॉलरशिप असेल किंवा NMMS ची परीक्षा असतील, तू यश मिळवलंय, एकंदरीत काय कसा अनुभव आहे तुझा? इथले सर्व शिक्षक खूप छान आहेत. म्हणजे सर्वांचे स्वभाव खूप छान आहे. ते इतक्या छान पद्धतीने शिकवतात, त्यांच्यामुळेच हे यश प्राप्त झालं. खरं तर आज मुलांमध्ये तुझं वय म्हणलं तर खेळणं, बागडण्याचं, ह्या सगळ्या गोष्टींना अपोज विरोध करायचा आणि काहीतरी वेगळ्या शाळेत करायचं असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं चाललेलं असतं. पण जसं या ताईने सांगितलं की कडक शिस्त होती, लवकर उठायचं आणि आज यश मिळवलंय. कुठंतरी तुला आज या स्टेजवरती बोलण्याची संधी मिळाली. तुझे हे सर्व विद्यार्थी बघत असतील, तो अनुभव काय सांगशील? काय हे सर्व शिक्षकांमुळेच झाले, एवढे सांगू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्यासोबत संचिती आहे. खरं तर या उपक्रमामध्ये यावर्षी 3 विद्यार्थी ज्यांची आपण सुरुवातीला मुलाखत बघितली, या 3 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. पण ही विद्यार्थी जी आहे, मागच्या वर्षी यश मिळवलं पण तिला लाभ त्या गोष्टीचा झाला की ज्या परीक्षेत ही लोक आता पास झाले पण तिला लाभ आता झाला. तर ते तिचा अनुभव काय असणार हे सुद्धा आपण बघूया. नमस्ते संचिती, खरं तर तुझं अभिनंदन आहे. मागच्या वर्षी तू परीक्षा दिली, यावर्षी त्याचा लाभ झाला. एकंदरीत अनुभव काय सांगशील? सुरुवातीला तर खूप आनंद झाला. म्हणजे आम्ही कार्बन कॉपीनुसार चेक केलं पेपर, त्यावेळेस मार्क पण तेवढेच होते, पण मनात अजून उत्सुकता होती की या मार्कामध्ये किती वाढ होईल किंवा घट होईल. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी सरांचा कॉल आला आणि सुरुवातीला तर थोडीशी भावूक झाली मी, कारण वाटलं नव्हतं की खरंच यश मिळाले. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर वाटलं की या शाळेचे आभार मानावे. या शाळेने खूप काय दिले, त्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी आमच्यासाठी. आणि आज जे आम्ही यश मिळवले ह्या शाळेमुळेच मिळवले. आणि माझा सन्मान केला या शाळेने, कोण कौतुक केले, आमचे जे नातेवाईक होते त्यांनी सुद्धा हे कौतुक केले. आणि मला या शाळेचा त्यामुळेच अभिमान वाटतो. मी सांगू शकते की आमची शाळा, आमच्या सनराईज पॅटर्न हा म्हणूनच वेगळा आहे आणि म्हणूनच आम्हाला प्रत्येक वर्षी असं घवघवीत यश मिळत आलं आहे. खरं तर संचिती, ज्या पद्धतीनं शाळेचा तू आज घवघवाट केला, शाळेचा आभार मानलं, हे करत असताना सरांनी लावलेली शिस्त मला तो अजून सुद्धा पॅटर्न तुमच्या शब्दातून लक्षात येतोय की किती छान पॅटर्न असणार. 4ला उठता, गुड मॉर्निंग मेसेज टाकता. एकंदरीत ताईने सांगितलं, तुझा अनुभव त्या संदर्भातला कसा होता? म्हणजे मला पण पहाटे अजिबात उठायला आवडत नव्हतं. कधी कधी एखाद्या वेळेस असं व्हायचं की जाग येत नव्हती, थोडासा कंटाळायचं किंवा रात्री एखाद्या वेळेस उशिरा झोपायचे, तर त्यावेळेस सर ओरडायचे. पण त्यावेळेस वाईट वाटायचं. पण आता जे यश मिळाले ना, तेव्हा कळते की का ओरडत होते सर. सरांना दिसत होतं की समोर आमचं यश आहे, त्यामुळे आम्हाला सर ते खवळत होते. आणि आज त्याच्यामुळे आम्हाला कळते की सर आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करायचे, ओरडायचे, खवळायचे, पण त्यासाठी ते आमच्या चांगलाच विचार करत होते, त्यासाठी आम्हाला ते बोलत होते. खरं तर हा सगळ्या दिवसाचा तुम्ही उपक्रम ताईने ह्या सांगितला, कशा पद्धतीने मी सडी लाखत होता. ही शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा भरण्या अगोदर कसं नियोजन अभ्यासाचं करत होता? म्हणजे सकाळी तर 4:30 वाजता उठायचो, अर्धा तास व्यायामासाठी द्यायचो, कारण जर व्यायाम नाही केला तरी झोप लागत होती नंतर. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे झोप लागत नव्हती. सकाळी वाचन असायचं आणि दिवसभरात शाळेत आमचं सगळा अभ्यास करून घेतला जायचा. 4:30ला आम्ही घरी पोहोचायचो, अर्ध्या तासात चहा नाश्ता व्हायचा. मग आम्ही 5 वाजता ॲक्युरेट बसायचो, 5 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. 9 नंतर अर्धा तासाचा ब्रेक घ्यायचा आणि नंतर मग दिवसाभराचा जे काही अभ्यास झाले त्याचं रिव्हिजन करायचं आणि झोपायचो. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल लावायचा. खरं तर जे सांगितलं तू आता ह्या सगळ्या केलं. आता हे अभ्यासाचं नियोजन करत असताना इतर मुली, समजा कोणाचं चित्रकला असेल, कोणाचं स्पोर्ट मध्ये असेल, पण तुम्हाला ही शिक्षक NMMS ची परीक्षा असू द्या, स्कॉलरशिपच्या असू द्या, हे बर्डन करतायत काय? कारण तुमचा आणि आर्थिक अर्थव्यवस्थेचा कधी संबंध येत नसतो, पालक अर्थव्यवस्था सांभाळत असतात. परंतु तुम्हाला असं स्पिरिट कोणत्या गोष्टीने भेटलं की खरंच ही परीक्षेत पास झालं पाहिजे?
आता मला तर आठवते आमच्या सनराईजच्या इतिहासात आधी आमच्या 2 बॅच होऊन गेल्या. तर पहिल्या बॅच मध्ये 7-8 विद्यार्थी पात्र झाले, दुसऱ्या बॅच मध्ये पण 2 विद्यार्थी पात्र झाले. आणि मला पण असं मनापासून वाटत होतं की खरंच आमच्या बॅच मधून पण कोणतरी पात्र झालं पाहिजे, आमचाही असा सन्मान झाला पाहिजे, सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपण काहीतरी केले. त्यासाठी मला असं मनापासून वाटत होतं की या परीक्षेत मला यश मिळावं, मी पात्र व्हावं यासाठी. आणि सरांच्या पण माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यामुळे मला या परीक्षेमध्ये यश मिळवायचंच होतं. नक्कीच. खरं तर तू सांगितलेल्या माहितीप्रमाणे मी जास्त प्रश्न तुला काय विचारतो, कारण हे विद्यार्थी जस्ट फ्रेशर आहेत, पण तुला या गोष्टीचा अनुभव येऊन गेलेला आहे. खरं तर हे करत असताना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस वेळ देत असतात, पेपरच्या अगोदरचा कालावधी काय सांगशील? तुम्हाला भीती, कारण ह्या अगोदर असल्या परीक्षा दिलेल्या नसतात तुम्ही. नाही म्हणजे 5वी येत असताना स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती आम्ही, पण एनएमएस आमच्यासाठी नवीनच होतं. आम्हाला प्रश्नपत्रिका सोडवलेली त्याच्यावर अनुभव होता आम्हाला, पण थोडीशी मनात भीती होती की कसं जाईल पेपर, सोपा येईल का किंवा अवघड येईल का. पण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका समोर आली त्यावेळेस काहीच नाही वाटलं, कारण सरांनी आमचं एक एक प्रश्नाचं सराव करून घेतलं होतं आणि एवढा वेळा सराव करून घेतला होता की तो प्रश्न आम्हाला कधी जरी विचारला तरी आम्हाला ॲक्युरेट उत्तर त्याचं येत असायचं. त्यामुळे आम्हाला कधीच वाटलं नाही की हा पेपर अवघड आला असेल. एकदम सोपा पेपर गेला आणि रिझल्ट आल्यानंतर तर कळालंच की आम्ही पेपर कसा दिला ते. खरं तर ताई तुला चालू मध्ये एक प्रश्न असा विचारतो की मी बऱ्याच शिक्षण संस्था बघतोय, इमारत मोठी, शिक्षक स्टाफ, त्यातल्या बसेसची सुविधा, तिथली ग्राउंड असतील, ह्या सुशोभीकरण सगळ्या शिक्षण संस्थेत असतं. परंतु या शिक्षण संस्थेत तुला ह्या गोष्टी प्रॉपर मिळाल्या का, किंवा ह्या गोष्टीमुळे मी कुठेतरी बेस लेवल माझा असं एकदम स्ट्रॉंग होता, शिक्षकांचं माझ्याकडे वॉच चांगला होता, आणि ह्या म्हणजे तुझ्या सोबत सगळ्या विद्यार्थ्यांचं एक अनुकरण तुला किंवा आकलन काय वाटलं? म्हणजे खरं तर या शाळेचं वातावरणच मला सगळ्यात जास्त आवडतं. कारण ज्यावेळेस एखाद्या वेळेस कंटाळा यायचा अभ्यासाचा, त्यावेळेस असं कधी वाटलंच नाही की आता बास करावं, कारण शाळेचं एवढं निसर्गरम्य वातावरण होतं, त्यामुळे कधी असं वाटलं नाही. आणि शिक्षकांचं पण तेवढंच मोलाचं मार्गदर्शन होतं. असं नाही की ह्या शिक्षकांनीच केले, तेच प्रत्येक शिक्षक प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन करत राहायचं. एखादा प्रश्न आला तर आम्ही त्यांना न घाबरता त्यांना विचारायचं आणि ते स्वतःहून आम्हाला समोरून उत्तर द्यायचे त्याची. खरं तर ताई तुझ्यासाठी तोचला प्रश्न आहे. ही स्कॉलरशिप असेल किंवा एनएमएमएस असेल, ह्याची एक आर्थिक मदत शासनाकडून मिळत असते. खरं तर या खर्चाचं काय करायचं, हा खर्च कशासाठी असतो, काय तुला माहिती आहे काय? तसं तर मला नाही माहिती, पण मी ठरवलेत, पण घरी कोणाला सांगितलं नाही तसं की हे जे मला शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचा मी भविष्यातल्या शिक्षणासाठी वापर करेन. म्हणजे जो पैसा शिक्षणाने मिळवून दिला तो शिक्षणासाठीच पुढे वापरायचा. खरं तर सर ही भन्नाट अशी कल्पना. आणि यावेळेस या अगोदर आम्ही या शिक्षण संस्थेचे अनेक उपक्रम बघितले. तुमच्यामध्ये झालेला तो मिलिटरीचा कॅम्प जे तुम्ही भरवले, तो पूर्ण तालुक्याला माहिती आहे, अतिशय वेगळा उपक्रम त्या ठिकाणी राबवला. आणि अनेक मोठ्या शिक्षण संस्था आपण पंढरपूर तालुक्यामध्ये बघतोय, परंतु यश कुठेतरी 1 विद्यार्थी 2 विद्यार्थी आम्ही असंच बऱ्याच माध्यमातून बघतोय. आज 3 विद्यार्थी आणि एका विद्यार्थीचा अनुभव इतका तगडा असं वाटतोय की अक्षरशः तुमचा अनुभव ऐकत राहावा. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीला घेऊन तुम्ही कसं बघताय? नमस्कार. तर आपल्या शाळेची स्थापना 2016 साली 15 साली झाली. तेव्हापासून म्हणजे एक आम्हाला असं वाटायचं की आम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे, परंतु असं यश आम्हाला मिळालं नाही. त्या कालावधीमध्ये थोडा म्हणजे बहुश्रुतपणाची कमतरता किंवा मार्गदर्शनाची कमतरता ते आम्हाला लाभली. परंतु आज आपण एक शिक्षण संस्था चालवत असताना त्या विद्यार्थ्यांना आपण कुठंच कमी पडू द्यायचं नाही आणि आपण हे कमी पडायचं नाही, अशा पद्धतीची आमची योजना होती, असा दृष्टिकोन होता. 2016 साली ज्यावेळेस आपल्या प्रशालेला मान्यता मिळाली त्यावेळेस पहिल्यांदाच 5वीला स्कॉलरशिप आली. 2016 साली आपण एक 8 ते 10 विद्यार्थी स्कॉलरशिपला बसवले होते आणि पहिल्याच बॅचमध्ये आपल्या 2 विद्यार्थी हे आपले 2 विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र झाले आणि ते आपला पहिल्याच चेंडूवर षटकार होता. त्यानंतर असं एकही वर्ष नाही, आज तागाय 2026 पर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये एक कोरोनाचं सोडलं तर त्या ठिकाणी आपला यशामध्ये खंड पडलेला नाही. आणि त्या विद्यार्थ्यांना जेव्हा स्कॉलरशिप मिळते त्यांना जो आनंद होतो, त्यांच्या पालकांना आनंद होतो, त्यांच्या नातेवाईकांना आनंद होतो, तो अवर्णनीय असतो. आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळे शिक्षक त्या ठिकाणी, आम्ही संस्थापक असो किंवा सगळा शिक्षक स्टाफ असो, हे सगळे ध्येयाने झपाटलेली माणसं आहेत आणि अपयश भोगलेली माणसं आहेत. त्या कालावधीमध्ये जे म्हणजे थोडक्यात 1980 to 1990 म्हणजे 80 ते 90च्या कालावधीमधले शिक्षक आहेत तिथं. त्या सगळ्यांना म्हणजे कुठं मार्गदर्शनाची कमतरता, कुठं पैशाची कमतरता, आर्थिक चणचण,
परीक्षेबद्दल माहिती नसणं, हे नसल्यामुळे त्यांनी अपयश भोगलेलं आहे. ते अपयश हे शिक्षक लोक त्यांच्या पदरी पडू देत नाहीत विद्यार्थ्यांच्या. आपल्याला अपयश मिळाले ना, ह्या पोरांना आपण घडवायचं, त्यांना मोठं करायचं, ह्यांचा हा उद्देश आहे. आणि हा उद्देश ते 100% पूर्ण करणार. आणि आम्हाला 100% माहीत आहे की आपली जे सनराइज अकॅडमी आहे, म्हणजे अकॅडमी म्हणजे का, तर आम्ही जो काय आमच्या शाळेच्या लगतच दुसरे एक आम्ही अकॅडमी समांतर सनराइज अकॅडमी चालवतो. त्यामध्ये मग NNMS असेल किंवा अदर परीक्षा असतील, त्या परीक्षा आम्ही त्यामध्ये घेत असतो. आणि त्या विद्यार्थ्यांना त्याद्वारे आम्ही मार्गदर्शन करत असतो. आणि त्यामध्ये आमचे जे शिक्षक आहेत, मग गायकवाड सर असतील, मोकळे सर असतील, बाकीचे इतर सगळे त्यांचे सहकारी असतील, ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. ना उन्हाळ्यात सुट्टी घेतात, ना दिवाळीत सुट्टी घेतात. रविवार शनिवार ज्या ज्यावेळेस सुट्ट्या आहे तेव्हा ह्यांचे क्लास असतात. एक वेळ पालक कंटाळतात की काय सर एका दिवशी तर शांत बसत जावा, पण हे आमचे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक कधीच कंटाळत नाहीत. आणि ह्याचा अजून एक दुष्परिणाम असाही दिसून येतो, जे पालक आळशी आहेत त्यांना हे जरा बर्डन वाटतं. आणि त्यांना वाटतं की सारखे शिक्षक बोलवतात आणि रविवारी पण बोलवतात, सुट्टी दिवशी पण बोलवतात, आणि त्यामुळे आम्हाला त्रास होतो. ते वेगळा विचार करतात. परंतु आम्ही जे करतोय हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी करतोय. आम्हाला मिळालं नाही, आमच्या पोरांना, आमच्या विद्यार्थ्यांना तरी मिळावं, हा प्रामाणिक हेतू ह्या मागे असतो. आणि हे यशाचं रहस्य आहे. खरं तर सर, हे सगळं तुम्ही सांगितलं, जशा पद्धतीनं तुम्ही आज पालकांच्या मनामध्ये हे सगळं करत असताना असं राहतं की नको इतकं ना त्रास, म्हणजे रोज ट्युशन घेणं. आता एकंदरीत हे सगळं करत असताना बाहेरच्या शाळेमध्ये कसं असतं, फ्री वातावरण, शाळेचा कालावधी कमी असतो, लवकर भरते आणि लवकर सुटते. पालकाला हेच आवडतं की कमी असं सगळं. परंतु तुम्ही जसं की आता ह्या सगळ्यांनी गुड मॉर्निंग तुम्ही एक उपक्रम चालू केलाय, आणि ह्या संदर्भात असं वाटत नाही की एवढं सगळं बर्डन केल्यानंतर कुठेतरी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते आणि शाळेच्या जे काय विद्यार्थी संख्या आहे ह्याच्यावर सुद्धा झटका बसू शकतो, असं कधी भीती वाटली नाही का हे सगळं करत असताना? नाही सर, प्रश्न खूप छान विचारला तुम्ही. असं होतं नाही असं नाही, परंतु आमची तत्वाशी चढजड कधीच नाही. आपलं जे तत्व आहे, ज्या पालकांकडून आपण 4 पैसे घेतोय त्याची पूर्ण परतफेड झाली पाहिजे. नक्कीच 100% परफॉर्मन्स आपण दिला तर कधी ना कधी पालकांना कळेल, कधी ना कधी त्यांना समजेल की बा ही जी संस्था करते, ही जी शिक्षक करते, हे आपल्या लेकरांच्या भल्यासाठी करते, भविष्यासाठी करते. आता इथं बसलेले सर हे आहेत आणि अदर विद्यार्थी आहेत ज्यांनी NNMS मध्ये यश मिळवलं, स्कॉलरशिप मध्ये यश मिळवलं, आणि PTS असेल, MTS असेल, STS, अशा असंख्य परीक्षेमध्ये तुम्ही बघत असाल सर आमचा रिझल्ट. फक्त आम्हाला पेपरबाजी आणि पोस्टरबाजी करता येत नाही, आम्ही ते करत पण नाही. आमचं जे काय आहे सोशल मीडियावर असतं. आणि हे यश जे आहे ते यश यांना आज मिळाले. यांना आज पहिलीमध्ये स्पर्धा परीक्षा कळली सर. बरोबर. आज पहिलीमध्ये स्पर्धा परीक्षा कळली म्हणजे ते MPSC UPSC सहज क्रॅक करू शकतात. हे भविष्यातले अधिकारी आहेत. ह्यामधला एखादा IAS असेल, IPS असेल, नायब तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, आणि हे यांना सहज शक्य आहे असं मला वाटतं. आणि 100% मला यांच्याकडून अपेक्षा, मागाशी विद्यार्थ्यांनी म्हणली की आम्हाला आमच्याकडून सरांना लय अपेक्षा असते त्या. बरोबर. आणि आम्हाला अपेक्षा आहेत 100% हे भविष्यातले अधिकारी आहेत. जेवढे विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात ना ते अधिकारी आहेत. हे आम्हाला भाग्य लाभलं, हे भरपूर झालं. विद्यार्थी संख्या कमी होईल जास्त होईल याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. जिथं 400 शिकवायचे आहेत तिथं 300 शिकू, पण क्वालिटीने शिकू. नक्कीच सर, आमचा शेवटचा प्रश्न आमच्या या मुलाखतीमधला असेल की एकंदरीत तुमचे विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये, तुमच्या सनराइज पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील किंवा बाहेर जे मुलाखत बघणारे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना या एकंदरीत सर्व परीक्षा संदर्भात एक काय संदेश असेल? माझं सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की संत तुकाराम महाराज एका ठिकाणी खूप छान म्हणले, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर जर तुम्ही कठीण परिश्रम केलं, तुम्ही अथक परिश्रम केलं, अभ्यास केला, थोडंसं म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जे 2 विचार आहेत त्यापैकी एक निगेटिव्ह असतो, एक पॉझिटिव्ह असतो. त्या निगेटिव्ह विचाराला थोडं बाजूला ठेवायचं आणि पॉझिटिव्हचा नेहमी विचार करायचा आणि त्या दृष्टीनं आपण जायचं. मी ह्या मुलांना नेहमी सांगतो की बाबांनो, आयुष्यातली पहिली 25 वर्ष कष्ट करा, शेवटची तुम्हाला जे देव देणार आहे 40-50 वर्ष आरामात बसून खावा. पहिल्या 25 वर्षात जर ह्यांनी हार्ड वर्क केलं तर शेवटची 50 वर्ष ह्यांची सुखाची जातील. आणि ते हे विद्यार्थी ऐकतात. आणि अदर लोकांना पण मी हेच सांगतो की बाबांनो, कष्ट करा, अथक परिश्रम करा. आता मगाशी दीदीने सांगितलं
की मग आम्हाला पहाटे उठायला नको वाटतं. Yes. कोणाला उठायला बाबा आवडतं का? तुम्हाला तर आवडतं का? मला तर आवडतं का? नाही आवडत. आपण काय करतो, हे अजून 5 मिनिटांना उठूया, अजून 10 मिनिटांना उठूया, असं करत करत आपल्याला 8 वाजलेल्या कळत नाही. पण ह्या विद्यार्थ्यांना एकच सांगितलंय, पाळानो गुड मॉर्निंग मेसेज टाका, मेसेज ग्रुपला टाका आणि परत नंतर तुम्ही थोडा व्यायाम करा आणि अभ्यासाला बसा. आणि हे करून सुद्धा आम्ही शांत बसत नाहीत. आमचे गायकवाड सर असतील, मोकळे सर असतील, आम्ही असं अंकुश सर असतील, अजय सर असतील, पहाटे सुद्धा पालकांना फोन अरे करतो, बाप. तुमचा मुलगा उठून अभ्यासच करतोय का मेसेज टाकून झोपला, हे क्रॉस चेकिंग असतं. तुम्हाला ध्येय वेळ तुम्ही झालाय शिक्षण. आम्ही बी ध्येय वेळ आमचे सुद्धा गुड मॉर्निंग मेसेज असतात. आणि त्यामुळे सगळ्यांना माझा एकच सल्ला आहे, संदेश आहे की अभ्यास करा, वाचाल तर वाचाल. नक्कीच. ज्या पद्धतीने या मुलाखतीचं सार्थक तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटाकडून सरांकडून समजलं असेल की शिक्षक सुद्धा या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी किती ध्येयवेळे आहेत. खरं तर विद्यार्थी तेव्हाच घडतो ज्यावेळेस मार्गदर्शक त्याला चांगला भेटतो. विद्यार्थी 1,00,000 विद्यार्थ्यांमध्ये स्वतः सेल्फ स्टडी करणारा एकच विद्यार्थी असतो, पण अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेक्ट मिळणं हे खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आज सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे या शाळेमध्ये येऊन आपण सगळं बघितलं. खरं तर यांच्याच गुणवत्ता आपण विचारूया की काय सांगशील, किती मार्क मिळाले तुला आणि या परीक्षेमध्ये कशी उत्तीर्ण झाली तू तुझ्यापासून? किती मला मार्क? 142 मिळेल 180 पैकी. 180 पैकी 142 मार्क पडले. स्कॉलरशिप स्कॉलरशिपला 300 पैकी 192. 192. तुझं कसं झालं? मला NMMS मध्ये 143 मार्क आहेत आणि 85वा क्रमांक आहे जिल्ह्यात. आणि स्कॉलरशिप मध्ये 222 मार्क आहे आणि 129 6वा क्रमांक आहे जिल्ह्यामध्ये. 30. दोन्ही परीक्षेत तू पास झाली. डबल धमाका आहे. डबल धमाका हे डबल केला. धमाका. अरे वा, तुझं दोन्ही परीक्षा, मी मागाशी एकाच परीक्षेत तुझं अभिनंदन केलं. थँक्यू सर. खरं तर दोन्ही परीक्षेमध्ये ना यश मिळवलंय. तुझं कसं, म्हणजे किती मार्क मिळाले? मला 180 पैकी 128 पडले NMMS मध्ये 46वा जिल्ह्यात. जिल्ह्यात 46. Scholarship. स्कॉलरशिप मध्ये 300 पैकी 190 पडले. 190. म्हणजे सर NMMS मध्ये 3 विद्यार्थी बसले, स्कॉलरशिप मध्ये 1. ही डबल दोन्ही परीक्षेत ती उत्तीर्ण झालेली आहे. हो. खरं तर आपण ज्या पद्धतीने बघितलं की यांची गुणवत्ता या ठिकाणी कशा पद्धतीने यांनी मार्क पडलेत. खरं तर आज तुम्ही वेळ दिला, सर्व गोष्टी आमच्याशी शेअर केल्या आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय खरं घेतलं पाहिजे. पालकांनी जसं सांगितलं की पालक कंटाळतात पण आमची जिद्द काही सुटत नाही, अशा पद्धतीने ही शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेचं महत्व आपण बघितलं. हे विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालं. आमचं तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा एवढाच प्रयत्न असतो की या विद्यार्थ्यांनी जे अथक परिश्रम घेतलेत, गुड मॉर्निंग मेसेज पासून केलेली सुरुवात ते आज स्कॉलरशिप मिळालीपर्यंत यांचा असणारा प्रवास आम्ही तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. सरांनी घालून दिलेली शिस्त आणि कडक नियम जरी तुमच्यासाठी असले तर ते यश मात्र तुम्ही जसं तू मगाशी सांगितलं की पाहुण्या रावळ्यात सुद्धा आमचा एक मानाचा तुरा, हा तुरा काही जणांना लग्नानंतर मिळतो, काही जणांना एखादी UPSC MPSC परीक्षा झाल्यानंतर मिळतो, परंतु तुम्ही अजून 10वी सुद्धा तुम्ही केलेली नाही. त्याच्या अगोदरच तुमच्या पदरामध्ये हे खूप मोठं यश त्या ठिकाणी सरांच्या प्रयत्नात असेल किंवा तुम्ही केलेल्या परिश्रमातून असेल ते तुम्हाला मिळलं. आमच्या प्रभात न्यूज कडून खरं तर तुमच्या चौघांचंही अभिनंदन आहे. मागच्याच झालेल्या विद्यार्थ्या त्यांचं सर सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि तुमची ही वाटचाल कधीच थांबू नये, अशीच वाटचाल जे पुढे असणाऱ्या कालावधीमध्ये चालू राहावी अशी त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही तशी ठेवाल अशी अपेक्षा ठेवतो. तुम्ही आज आला, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.